गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत MSBT एक्झाममध्ये येणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे की आहेत डेफिनाइट इंटिग्रेशनचे. तर डेफिनाइट इंटिग्रेशनच्या आपण दोन प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत ऑलरेडी. तर प्रॉपर्टीज सर्वांना माहिती पाहिजे. आणखी एकदा मी त्या प्रॉपर्टीज तुम्हाला सांगतो बघा. पहिली प्रॉपर्टीज आहे इंटिग्रेशन a to b f of x dx is equals to integration a to b of a plus b minus x dx. ही प्रॉपर्टी काय सांगते की a to b f of x मध्ये कोणतेही फंक्शन असेल तर त्या ठिकाणी आपण x च्या ठिकाणी a plus b minus x ठेवू शकता. a म्हणजे काय, लोअर लिमिट, b म्हणजे अप्पर लिमिट. म्हणजे आपण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये x ची व्हॅल्यू किती ठेवू शकता, a plus b minus x ठेवू शकता. जिथे x आहे तिथं सम ऑफ लिमिट मायनस x ठेवू शकता. याच्यामुळे आपल्या आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. फक्त ही प्रॉपर्टी जर आपण वापरली तर आपलं एक्झाम्पल सोपं होते. नेक्स्ट आहे दूसरी प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 टू a f of x dx. म्हणजे एखाद्या f of x मध्ये काय पण फंक्शन 0 टू a म्हणजे खालची लिमिट 0 आहे वरी a आहे, तर आपण त्याला असं करायचं 0 टू a ठेवायचं. फक्त f ऑफ जिथे x आहे तिथे a x लिहायचं. x आहे तिथे काय लिहायचं, a x. म्हणजे जर खालची लिमिट 0 असेल तर a म्हणजे अप्पर लिमिट, x च्या ठिकाणी आपण a x ठेवू शकता. पहिली प्रॉपर्टी काय सांगते की x ची व्हॅल्यू a plus b minus x ठेवू शकता. डेफिनाइट इंटिग्रेशनच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये x ची व्हॅल्यू a plus b minus x ठेवू शकता. आणि दुसरं प्रॉपर्टी सांगते की x ची व्हॅल्यू a minus x ठेवू शकता. जर लोअर लिमिट 0 असेल x ची व्हॅल्यू आपण a minus x ठेवू शकता. चला आता हे बघून काही प्रॉपर्टी. आता आपण घेऊया याच्यावरती काही एक्झाम्पल्स जे की अतिशय महत्त्वाचे आहेत किंवा त्या प्रकारचे 100% एक प्रश्न कंपल्सरी आहे. चला आता आपण घेऊया याच्यावरती एक्झाम्पल्स. लेट्स टेक द एक्झाम्पल्स ऑन दिस. फर्स्ट आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 to 5 cube root of 9 minus x cube root of 9 minus x plus cube root of x plus 3 dx. सोल्युशन सगळ्यात अगोदर जे दिलेलं आहे त्याला i म्हणूया. लेट i इक्वल टू काय दिलंय, इंटिग्रेशन 1 to 5. त्याला लोअर लिमिट म्हणायचं, याला अप्पर लिमिट. क्यूब रूट ऑफ 9 मायनस x खाली दिलेला आहे क्यूब रूट ऑफ 9 मायनस x प्लस क्यूब रूट ऑफ x प्लस 3 dx. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता युजिंग प्रॉपर्टी, आता आपण एक प्रॉपर्टी बघितली. युजिंग प्रॉपर्टी इंटिग्रेशन a टू b, इथे a म्हणजे 1 b म्हणजे 5. इंटिग्रेशन a टू b f of x dx. इंटिग्रेशन a टू b f of a plus b minus x dx. ही प्रॉपर्टी, याचा अर्थ ही प्रॉपर्टी काय सांगते, x किती ठेवायचं, a plus b minus x. x ची व्हॅल्यू आपण किती ठेवू शकता, a plus b minus x. आता मला सांगितलं a किती आहे, a आहे 1, b आहे 5. चला म्हणजे a च्या ठिकाणी 1, b च्या ठिकाणी 5 minus x किंवा डायरेक्ट बघा 5 plus 1 किती होते, 6 minus x. तर याच्यामध्ये तुम्ही x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 6 minus x. चला मी या साइडला लिहितो आता. Therefore I is equals to integration 1 to 5. हे बघा इथे काय आहे, इक्वेशन 1 मध्ये ठेवा क्यूब रूट ऑफ, क्यूब रूटला क्यूब रूट ऑफ 9 मायनस, तर हे जे x आहे x च्या ठिकाणी काय ठेवायचं, 6 मायनस x. कारण 6 का 1 आणि 5 चे ऍडिशन 6 होते म्हणून 6 मायनस x. खाली पण घ्यायचं क्यूब रूट ऑफ 9, हे बघा 9 x च्या ठिकाणी 6 मायनस x ब्रॅकेट मध्ये लिहायचं प्लस क्यूब रूट ॲज इट इज x च्या ठिकाणी 6 मायनस x प्लस 3. इंटिग्रेशन 1 टू 5. बोर्ड थोडा छोटा आहे तरी पण बघा, हे बघा इथे मायनस आहे, मायनस न मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेटला 9, मायनस न 6 ला मल्टिप्लाय केलं मायनस 6, मायनस आणि हा मधला मायनस होते प्लस x. खाली पण सेम करा, क्यूब रूट ऑफ 9 मायनस न 6 ला मल्टिप्लाय मायनस, मायनस मायनस प्लस x
प्लस क्यूब रूट ऑफ, आता इथं मल्टिप्लाय करायची गरज नाही तर डायरेक्टली हे बघा 6 आहे आणि हा 3 आहे, तो 3 प्लस आहे, 6 प्लस 3 9, 9 घेऊन टाकू, 9 च्या नंतर काय आहे, हा जो मधला मायनस एक्स आहे मायनस एक्स, dx ला dx इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 5 क्यूब रूट ऑफ, बघा इथं 9 मधून 6 गेले, 6 मायनस केले तर किती उरतील 3, 3 प्लस हा x, त्या x ला आपण अगोदर लिहू x प्लस 3, हा पण सेम क्यूब रूट ऑफ 9 मधून 6 केले तर प्लस 3 उरतील आणि हा प्लस x म्हणजे x प्लस 3 प्लस क्यूब रूट ऑफ 9 मायनस x. बघा आता पूर्ण सिम्प्लिफाय झालेला आहे. इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर याला आपण म्हणायचं सेकंड. फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे, हे आहे गिवन, लेट i इज इक्वल टू हे दिलेलं फर्स्ट आहे, याच्यामध्ये आपण x च्या ठिकाणी a प्लस b मायनस x ठेवून द्यायचं. x च्या ठिकाणी a प्लस b म्हणजे काय, a म्हणजे 1, b म्हणजे 5 मायनस x, 5 पासून 6 मायनस x, जिथे x होतं इक्वेशन 1 बघा, जिथे x होतं तिथे 6 मायनस x ठेवलं, x च्या ठिकाणी 6 मायनस x, x च्या ठिकाणी 6 मायनस x, इथे सुद्धा x च्या ठिकाणी 6 मायनस x, नंतर मग इथं मायनसचं ब्रॅकेट ओपन करायचं, 9 मधून 6 गेले, 9 मधून 6 गेले, 3 उरले, हे बघा 3 हा जो प्लस x आहे तो अगोदर लिहिला इक्वेशन 2. आता इथपर्यंत लिहिलं झालं असेल तर स्क्रीनशॉट काढा. आता आपल्याला आणखी थोडं इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिंग करूया. बघा इक्वेशन 1 आहे i इज इक्वल टू हे, इक्वेशन 2 i इज इक्वल टू हे. आपण आता इक्वेशन 1 आणि 2 ची काय करूया, ऍडिंग करू. ऍडिंग केल्यावर काय होईल, इथला बघा डिनॉमिनेटर हे आणि हे डिनॉमिनेटर सेम आहे, 9 x प्लस 3 इथं सुद्धा आहे, फक्त सिक्वेन्स बदलली, 9 x प्लस 3 म्हणजे डिनॉमिनेटर सेम असल्यावर न्यूमरेटरचे डायरेक्ट ऍडिशन करता येते. इंटिग्रेशन बघा 1 to 5 1 to 5 इंटिग्रेशन कॉमन काढता येते, म्हणजे दोन्हीकडे dx पण आहे तर dx कॉमन काढता येते आणि हे सगळं कॅन्सल होते, इथं 1 भेटते. म्हणजे आता आपण करू ऍडिंग इक्वेशन 1 आणि इथे एवढं मी कट करतो आणि बघा मी इकडे ऍडिंग करून घेतो इक्वेशन 1 आणि 2 ची. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get, ऍडिंग कशी करायची बघा, इथं i इक्वल इथं पण आहे, ऍडिंग होईल 2i. आता बघा या साइडला काय होईल, अगोदर हे सर्व लिहा, की हे पूर्ण लिहा प्लस हे पूर्ण लिहा, लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड दोन्हीची इंटिग्रेशन. आता तुम्ही पूर्ण लिहा, मी डायरेक्ट स्टेप करतो, इंटिग्रेशन 1 to 5, इकडे पण इंटिग्रेशन 1 to 5, इंटिग्रेशन 1 to 5 एकदा लिहू. चला आता इकडे बघा, इकडचा डिनॉमिनेटर 9 x प्लस 3 इकडचा डिनॉमिनेटर सेम आहे, तो सुद्धा एकदाच लिहायचा. कोणता लिहा, हा वाला लिहा, तो एकच आहे, दोन्ही क्यूब रूट ऑफ 9 x प्लस क्यूब रूट ऑफ x प्लस 3. चला आता दोन्हीकडचा न्यूमरेटर बघा, इथं वरचं आणि इथं वरचं दोन्ही पण लिहायचे. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही मधला एकच लिहिला कॉमन, दोन्ही सेम होता, डिनॉमिनेटर कॉमन असेल तर न्यूमरेटरची बेरीज करा, अंडर रूट ऑफ 9 x प्लस सॉरी क्यूब रूट ऑफ 9 x प्लस क्यूब रूट ऑफ 9 x इकडे x प्लस 3 dx. असं केल्यामुळे काय होईल, ऍडिंग केल्यावर हे मिळेल. ऍडिंग कसं करायचं, दोन्हीकडे 1 to 5 असेल तर 1 to 5 घेतलं, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच घेतला, याच्यावर हे आहे याच्यावर हे आहे, दोन्हीची ऍडिशन केली, हे सगळं कॅन्सल झालं. काय उरलं इकडं, इंटिग्रेशन 1 to 5, हे बघा सगळं कॅन्सल झालं म्हणजे 1 उरलं, 1 dx आणि 1 चे इंटिग्रेशन काय असते x, 1 चे इंटिग्रेशन असते x आणि त्याला लिमिट अप्लाय करा 1 to 5. आता x ला लिमिट अप्लाय पुट कशा करायच्या, x च्या ठिकाणी 5 घ्या, 5 मायनस x च्या ठिकाणी 1 घ्या, 5 मायनस 1, 5 मायनस 1 किती होते 4 झालं, 5 मायनस 1 4 म्हणजे 2i इक्वल टू किती आलं 4 आलं, i इक्वल टू किती, हा 2 जाईल 4 च्या खाली 4/2, 4/2 किती असते 2 म्हणजे i इज इक्वल टू 2. हे झालं आपलं फायनल आन्सर. अतिशय सोपं असं एक्झाम्पल आहे. आता आपण घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल. हे सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुम्ही स्टॉप करून लिहू शकता. बघा आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. कळत नसेल तर रिपीट बघा. MSBT एक्झाम अप्लाइड मॅथमॅटिक्स सेमिस्टर सेकंड, याच्यामध्ये हे प्रश्न विचारू शकतात. खूप वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. हा विचारतील किंवा 1 to 5 च्या ऐवजी दुसरं काय देतील, 9 x च्या ऐवजी दुसरा कोणता नंबर देतील, तरी पण आपण सेम टू सेम करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सेकंड वाला, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to pi by 2
स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स, स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स dx. बघा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा क्वेश्चन आपण आता सॉल्व्ह करूया. चला सगळ्यात अगोदर काय सांगितलं मी तुम्हाला, लेट i इक्वल टू, जे दिलेला आहे त्याला i म्हणा, 0 टू पाय बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स, स्क्वेअर रूट देऊ द्या, क्यूब रूट देऊ द्या, इथं रूट नाही दिलं तरी चालते, साइन प्लस कॉस हे लक्षात ठेवायचं, साइन आहे खाली सुद्धा साइन आणि कॉस आहे. स्क्वेअर रूट ऑफ साइन, स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स, स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स इंटू dx, याला म्हणायचं इक्वेशन 1. आता इथं युजिंग प्रॉपर्टी इंटिग्रेशन 0 टू a, आता इथं बघा खाली 0 आहे, 0 त्याला a म्हणायचं, a म्हणजे पाय बाय 2 f of x dx इंटिग्रेशन 0 टू a f of a minus x dx. आता i is equal to, चला ही प्रॉपर्टी वापरायची म्हणजे काय करायचं, x च्या ठिकाणी काय ठेवायचं, a minus x, x च्या ठिकाणी a minus x, पण इथे a किती आहे, इथे बघा a किती आहे, 0 टू a, a म्हणजे पाय बाय 2 minus x, तुम्ही ठेवायचं x च्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस x. आपला बोर्ड थोडासा खराब आहे, तुम्ही याला बघून घ्या व्यवस्थित. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2, 0 टू पाय बाय 2, बघा साइन स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट साइन, किंवा इथे जे x आहे ना, x च्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही, पाय बाय 2 मायनस x ब्रॅकेट करून पाय बाय 2 मायनस x, खाली सुद्धा स्क्वेअर रूट ऑफ साइन, बघा इथे x च्या ठिकाणी पाय बाय 2 मायनस x प्लस स्क्वेअर रूट ऑफ इथं आहे cos पाय बाय 2 मायनस x dx ला dx. परंतु तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे, sin पाय बाय 2 मायनस x ला लिहू शकता cos x, cos पाय बाय 2 मायनस x ला लिहायचं sin x. बघा इथे हे फॉर्म्युला आहे, sin पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा आणि cos पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू sin थीटा. कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत ते एकमेकाचे, त्यामुळे sin पाय बाय 2 मायनस थीटा च्या ठिकाणी x आलं, sin पाय बाय 2 मायनस x आलं, त्याला लिहायचं cos x, आणि cos पाय बाय 2 मायनस x आलं, त्याला लिहायचं sin x. तुम्ही ते फटाफट नोट करून घ्या, आपण आता करून टाकतो. मग काय होईल, i इज इक्वल्स टू, हे बघा इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 स्क्वेअर रूट ला साइन, हा आता इथे काय आहे, साइन पाय बाय 2 मायनस x, साइन पाय बाय 2 मायनस x काय होते, cos x, खाली स्क्वेअर रूट ऑफ, हे बघा साइन पाय बाय 2 मायनस x काय होते, cos x, तर स्क्वेअर रूट ऑफ cos पाय बाय 2 मायनस x होते sin x dx. झालं इक्वेशन नंबर सेकंड, sin चं cos, cos चं sin झालं की थांबायचं, त्याला इक्वेशन सेकंड म्हणायचं, हे सुद्धा आहे. आता आपण काय करू, ऍडिंग वन टू आताच केलं होतं आपण मगाशी. इक्वेशन 1 म्हणजे दिलेलं, हे बघा दिलेलं, आणि हे कन्वर्ट झालेलं इक्वेशन 2, आता या दोघांची करायची ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2 दोघांची बेरीज करू. चला बेरीज कसं करायचं, इथं 1 मध्ये काय i, इथं सुद्धा i, डाव्या बाजूला 2 आहे, तर इकडे काय आहे 0 टू पाय बाय 2, बघा दोन्हीकडे 0 टू पाय बाय 2 आहे, 0 टू पाय बाय 2, 0 टू पाय बाय 2, आपण ऍडिंग मध्ये सुद्धा 0 टू पाय बाय 2 लिहायचं, भागाकारामध्ये काय लिहायचं, व्हॉट यू टू राइट इन डिनॉमिनेटर, दोन्हीकडचा डिनॉमिनेटर sin प्लस cos, cos प्लस sin दोन्ही सेमच आहे, डिनॉमिनेटर कोणता पण एकच लिहायचा, sin प्लस cos लिहा, cos प्लस sin लिहा, मी हा वाला लिहितो sin प्लस cos अंडर रूट ऑफ sin प्लस अंडर रूट ऑफ cos, आणि वरी काय लिहायचं, दोन्हीकडचं पण लिहायचं अंडर रूट sin अंडर रूट cos x dx. याच्यामुळे काय होते, दोन्ही सगळं सेम टू सेम कॅन्सल, कॅन्सल म्हणजे 0 टू पाय बाय 2 1 उरलं, हे सगळं कॅन्सल म्हणजे 1 dx, आणि 1 चं इंटिग्रेशन काय असते, x फ्रॉम 0 टू पाय बाय 2, त्याला अप्लाय करायचं. आता x च्या ठिकाणी ठेवायचं पाय बाय 2 मायनस x ची 0 ठेवायची गरज नाही, पाय बाय 2i इज इक्वल्स टू पाय बाय 2, मग i इज इक्वल्स टू काय होईल, हा 2 खाली गेला तर 2 ला 2 मल्टिप्लाय केलं तर 4 पाय बाय 4, i इज इक्वल्स टू पाय बाय 4. अशा प्रकारे एक्झाम्पल अतिशय सिंपल आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा एकदम सोपं.
इव्हॅल्युएट करायचे अंडर रूट साइन प्लस अंडर रूट कॉस. याला इव्हॅल्युएट करण्यासाठी आपल्याला काहीही फॉर्म्युला वापरायची गरज नाही, सरळ सरळ ऍडिंग पद्धतीने करतो आपण. Take the given equation I is equal to 0 to pi by 2 under root sin plus under root cos. Use this property of definite integration. What this property says, 0 to f of x same as 0 to f of a minus x. Both are same, that is we have to put x is equal to a minus x. A means pi by 2 minus x. A means this is the upper limit pi by 2. So replace x by pi by 2 minus x in the equation 1. This is the x, so pi by 2 minus x. This is the x. It replaces by pi by 2 minus x. Here is x. Here pi by 2 minus x. Then sin pi by 2 minus x become cos and sin pi by 2 minus become cos. Cos pi by 2 minus become sin. बघा आता इक्वेशन झालं इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 ची आणि 1 ची ऍडिंग करायची. ऍडिंग हे आली त्याला कॅन्सल करायचं. आणखी एक सोपी आयडिया सांगतो. इथे नेहमी 1 च येते अशा प्रॉब्लेम मध्ये. 1 चं इंटिग्रेशन x आणि x ला लिमिट अप्लाय करायची pi by 2 0 असतं सोडून द्या. फक्त इथे लिहायचं pi by 2. pi by 2 2y बरोबर pi by 2 बरोबर pi by 4. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे बघा. आता आपण करून टाकू. आता असाच प्रॉब्लेम येईल. स्क्वेअर रूट त्याची क्यूब रूट देतील, कोणतेही देतील. साइन कॉसचा प्रॉब्लेम सेम टू सेम तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. चला आपण करूया आता नेक्स्ट प्रॉब्लेम. सेम टू सेम हे दोन प्रॉब्लेम तुम्ही करायला घेऊ शकता. तिसरा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन 1 to 4 क्यूब रूट ऑफ 9 minus x. आताचा प्रॉब्लेम आहे क्यूब रूट ऑफ 9 minus x. हे तुम्ही करा स्वतः. क्यूब रूट ऑफ x plus 4 dx आणि हा एक प्रॉब्लेम करा 0 to pi by 2. हे सर्व एक्झाम मध्ये विचारू शकतात. अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रॉपर्टीज वरचे प्रॉब्लेम. sec x प्लस क्यूब रूट ऑफ cosec x आणि इथे एक फॉर्म्युला लागतो sec pi by 2 minus theta. याला काय लिहिणार तुम्ही cosec theta. sec चं cosec लिहायचं किंवा इथे x आला तर x लिहायचं. sec pi by 2 minus x ला तुम्ही cosec x लिहायचं आणि cosec pi by 2 minus x याला तुम्ही sec x लिहायचं. ही हिंट आहे या ठिकाणी, तुम्ही ती यूज करू शकता. इथे सुद्धा तुम्ही सेम टू सेम प्रॉपर्टी वापरायची. अशा प्रकारे हे आपले 4 एक्झाम्पल्स आहेत. आपण घेतलेले 2 आणि हे दिलेले मी तुम्हाला 2 हे तुम्ही ट्राय करू शकता. अतिशय सिंपल असे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झामला विचारा.